कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे। इचलकरंजीतील पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी 54 फूट इतकी आहे, तर इशारा पातळी 68 फूट आहे। धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरणातूनही मोठ्या प्रमाणात नदीत पाणी सोडलं जातंय। इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीवर असणाऱ्या लहान पुलाला नदीचं पाणी घासू लागलंय। त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा हा जुना पूल वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा बंद केलाय। याऐवजी मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनचे संजय कांबळे यांनी दिली आहे। गेले 2 दिवस झालं पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढल्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे आता सकाळी जर 11 वाजता बघितला तर 54 फुटावर पाण्याची पातळी आहे। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। कोणतीही जीवितहानी घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे। आपत्ती व्यवस्थापनाकडून पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।